खरं तर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये हम्म. महाराष्ट्र केसरी ही खूप मानाची कुस्ती स्पर्धा मानली जाते हम्म. आणि प्रत्येक मल्लाचं एक स्वप्न असतं की महाराष्ट्र केसरीची गदा हा. आपण मिळवावी आणि हा. तिथपर्यंत आपण पोहोचावं. हा. तर या वर्षी देखील आता फेब्रुवारी महिन्यामध्ये हम्म. ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा नगर मुक्कामी ठरलेली आहे आणि तिथं संपन्न होणार आहे. हम्म. आणि या महाराष्ट्र केसरीच्या सामन्यामध्ये देखील अनेक तुल्यबळ लढती होणार आहेत. हम्म. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ आहे, हा. प्रकाश बनकर आहे, हा. सिकंदर देखील परत हम्म. या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हम्म. त्यानंतरनं शिवराज राक्षे जे आहे, हा. जो महाराष्ट्र केसरी आहे, तर हम्म. तो देखील या स्पर्धेमध्ये लढण्याच्या हम्म. शक्यता आहेत. तर एकूणच त्यानंतरनं माऊली कोकाटे म्हणून देखील आहे. तर अनेक असे मल्ल या स्पर्धेत उतरणार आहेत आणि एकूणच रंगत या कुस्ती स्पर्धेला येणार आहे. तर या निमित्तानं विशेष जर स्पर्धा जर मानायची झाली तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं एक नवा नियम काढलाय की वाईल्ड कार्ड एंट्री, म्हणजे जर एखाद्या मल्लाने महाराष्ट्र केसरीच्या गटाच्या मल्लाने जर निवड चाचणी दिली नाही तरी देखील महाराष्ट्र केसरीचा जो ओपन गट आहे तर निवड न करता किंवा निवड चाचणी न देता तो थेट त्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीच्या सहभागी होऊ शकतो. त्यामुळे एक सस्पेन्स एक वेगळा क्रिएट झालेला आहे आणि कुस्तीची लोकप्रियता आणि महाराष्ट्र केसरीच्या गटामध्ये अधिकाधिक मल्लांनी सहभाग घेता यावा म्हणून त्यांनी तो नियम काढलेला आहे. आणि वाईल्ड कार्ड एंट्रीनुसार तिथं देखील अनेक मल्ल महाराष्ट्र केसरीसाठी सहभागी होणार आहेत आणि रंजक अशा लढती होतील.